नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अ गर्ल विथ कर्ल्स. मी साक्षी आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करते माझं दॅट गर्ल रुटीन. आता हे रुटीन मी पहिल्यांदाच करू पाहते आणि मला हा माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करायचा होता. माझं हे रुटीन नाहीये. मी जस्ट स्वतःचं आयडियल सेल्फ कसं असेल, मला खरंच रोज ते सगळं करता येईल का, हे जाणून घेण्यासाठी एक दिवस फक्त माझ्या आयडियल सेल्फसारखं जगणार आहे. मी जास्त ट्युटोरियल्स किंवा खूप लोकांचे रुटीन्स नाही बघितलेत, कारण मला असं वाटतं की ते माझं मीच ठरवेन. कारण उलटं मी बघितलं की मला इन्स्पिरेशन येईल, मग मी त्यांच्यासारखं करायचा प्रयत्न करेन. सो तो मोटो नाहीये या व्हिडिओचा. दॅट गर्ल म्हणजे तुमचं आयडियल व्हर्जन, तुमचं बेस्ट व्हर्जन असतं. सो जेवढं-केवढं मला कळलंय या रुटीनबद्दल त्याच्यावरनं मी स्वतःच्या आवडीप्रमाणे, स्वतःच्या गरजांप्रमाणे मला माझ्यासाठी काय हवंय, मी माझं बेस्ट सेल्फ कसं पिक्चर करते माझ्या डोक्यात, या हिशोबाने हे रुटीन बनवलंय. सो विथआऊट एनी फर्दर डू, लेट्स गेट स्टार्टेड. सो मी सकाळी 6:50 ते 7च्या दरम्यान उठले आणि आजचा माझा पहिला गोल हा होता, की मला काहीही करून सगळ्यात आधी घड्या घालायच्या आहेत. पांघरुणाच्या वगैरे, कारण मी असाच्या असाच बेड सोडून देते माझा आणि बाकी सगळं मग कामं करून झाल्यावर शेवटी बेड बनवते. सो आज मला ते चेंज करायचं होतं, कारण माझा आयडियल सेल्फ कायम आधी ते करेल. मग मी फ्रेश झाले, अंघोळ वगैरे केली, मॉइश्चरायझर वगैरे लावलं. त्याच्यानंतर मी कामं करायला बसले. अराउंड 7:30 7:45 मी व्हॉईस ओव्हर देत होते त्या दिवशी जो व्हिडिओ अपलोड करायचा होता त्याला. 8-8:30 वाजता माझं काम झालं आणि मी नाश्त्याला गेले. मी नाश्ता शूट वगैरे नाही केला आहे आज. त्यानंतर मी रूमवर येऊन रेडी झाले फॉर द डे अँड धिस इज व्हॉट माय OOTD लुक्स लाईक. मी ऑलमोस्ट 10 ते संध्याकाळी 5 कॉलेजमध्येच होते आणि शूट करण्यासारखं काही नव्हतं. खूप काम चाललेलं कारण सबमिशन होतं आज. आल्या-आल्या मला इतका थकवा जाणवत होता. सो मी आल्या-आल्या थोडाफार जे काही मेकअप केलं होतं ते पण काढलं. नंतर मी शांतपणे बसले, चेंज केलं आउटफिट आणि एक ग्लास शांतपणे बसून पाणी पिले आणि ॲज यू कॅन क्लिअरली सी खूपच दमले होते मी आज. सो आय जस्ट हॅड टू रेस्ट. सो त्यानंतर मी एक अर्धा पाऊण तास शांतपणे झोप काढली. मग मी स्नॅक्स करायला गेले. त्यानंतर मी परत येऊन पडले आणि परत जाऊन जेवले. त्यानंतर मी थोडंसं काम केलं. काय सबमिशन आहे का ते बघितलं, उद्याचं काय प्लॅन आहे ते बघितलं. मग जर्नलिंग वगैरे केलं. त्यानंतर मी उद्याची तयारी केली. बदाम भिजवले, ड्रायफ्रुट्स वगैरे डब्यांमध्ये काढून ठेवले. त्यानंतर माझ्या ज्वेलरी स्टँडवर ज्वेलरी उद्याची ठेवली नीट आणि आउटफिट पण काढून ठेवला दुसऱ्या दिवसासाठी. तो ज्वेलरी स्टँड मला माझ्या फ्रेंड्सनी गिफ्ट केला आहे. दुसऱ्या दिवसासाठी सगळं ऑर्गनाईज करून मी झोपले. आय होप तुम्हाला हा अटेम्प्ट आवडला असेल माझा. मी या सीरीजमध्ये मुद्दाम ते सगळं करू पाहते जे मला इतके दिवस झालं करायचं होतं आणि मी करत नव्हते. ही बर्थडे सीरीज खरंच मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जायला मदत करते. सो तुम्हाला या रुटीनबद्दल काय वाटतं? तुमचं आयडियल सेल्फ काय आहे? हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला सो फार या बर्थडे सीरीजबद्दल काय वाटतंय हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. पुन्हा भेटूयात उद्या 7 वाजता. तोपर्यंत बाय बाय.